टाइम आहे सकाळ. तर आज झाली आपली 4थ्या दिवसाची सुरुवात. आज फायनली आपण जाणार आहे शिर्डीला. 3 दिवस कधी गेले काही कळलं नाही. आज आपला शेवटचा दिवस. चारी बाजूला अंधार आहे अंधार. आता वाजले सकाळचे 5:30. आज थोडं उशिराच निघलो आपण कारण की आज खूप जवळ आहे आपलं, काही हरकत नाही. त्याच्यामुळं आज मोठ्या नदीमध्ये आज गंगेमध्ये आंघोळ आणि आज एकदम एक नंबर मजा येणार आहे कारण की आज डायरेक्ट आपण जाणार आहे शिर्डीत. तर लेट्स गो. साई बाबा की जय. साई बाबा की जय. साई बाबा की जय. साई में सकाळ तर मस्त बघायचं. चहा पाणी घेतली तर मस्त पैकी चहा होती. आज दुधाची चहा होती नाही तर कोरी होती, पण मग चहा पाणी बिस्किट होता. आज शेवटचा दिवस आहे आणि आता आपण चाललोय आपल्या पुढच्या प्रवासाला. पुढे जाणार आहे आपण नदीत, मोठी नदी. मस्त आंघोळ बिंघोळ करू. आज शेवटचा दिवस आहे. तर बाकी पोरं पुढे गेले, आम्ही 2-4 पोरं माग थांबलो होतो. आता इथून जाऊ पुढं, त्यांना भेटू. ओम साईराम. तर काहीच मस्त पैकी आता आपलं ऑपरेटिंग चालू आहे आणि अख्ख्या रेल्वेच्या गाड्या लाईन चालू आहे. आणि विषय खूप खाली तरी लाफावर राहिला. अरे पाक्या अय चक्कर आलाय वाटत. साईराम काय. तर आता निघलोय आपण आपल्या पुढच्या स्टॉपला. आता इथून 2-5 किलोमीटरवर आपल्याला गंगा लागणार आहे. नदीत हा गोदावरी लागणार आहे. तर तिथे आपल्याला करायची आंघोळ. एक नंबर असं वातावरण सध्या. चारी बाजूला आभाळ. ऑल गँग इथं हुड. सगळी गँग मागे आहे आता. गँग चालली आपली पुढं. बाकी गँग आहे आपली माग. गंगा काय अजून 2-3 किलोमीटर पुढे. मस्त बाकी आंघोळ करू. आज मन मोकळं. आज आपला शेवटचा दिवस साईपालखीचा. तर लेट्स गो. मग तर फायनली आता आपण पोहोचलो आपल्या आंघोळीच्या लोकेशनवर. तुम्ही बघू शकता जिशीद नदी. आजचं आंघोळ म्हणजे मन मोकळे आंघोळ आहे. 2-4 घंटे नदीतच. आणि फायनली आता आंघोळ करून आहे ना आपण आलो आहे कृष्णाच्या मंदिरात. इकडे जवळच कृष्णाचं मंदिर आहे आणि आपण दर्शनाला अगदीच पोरं आंघोळ करू लागले. त्याला पहिले दर्शन करून घेऊ. आधी मस्तपैकी जाऊ. आंघोळ झाली. आता नाश्ता करू, जेवण करू आणि निघून पुढच्या आपल्या साईबालकेला. आज जे शेवटचा दिवस. डायरेक्ट आपण जाऊ शिर्डीत. आज आपण कोपरगावच्या अलीकडे आलो थोडं. एक संध्याकाळ आपण शिर्डीत जाऊ. आज पालखी निवासला मुक्काम शेवटचा. तर लेट्स गो. म्हणून मी हा पुढे सर्वात फायनल आता जेवण खाऊन झालंय ना. आता आपण चाललोय पुढं. काहीतरी विषय झाला आपला नाही. चला काही चालू आम्ही शिर्डीला. मोठा मॅटर झाला काहीतरी ट्रॅक्टरचा. मस्त पैकी आता जेवण खाऊन झाले. काहीतरी मॅटर झालं आपल्या ट्रॅक्टरवर. व्हिडिओच्या आता तो गडी चालला होता. सीन क्रिएट. साई माहिती दुपार. तर मस्त पैकी आता आपण निघलोय आपल्या पुढच्या प्रवासासाठी. आपला थोडा मॅटर झाला होता मागं नाही का. JCB घेऊन ट्रॅक्टरला लागलं पण मग एवढं काही नाही झाला. संपतो झाला मॅटर आपला. आता इथून पुढे चाललोय आपण आपल्या पुढच्या लोकेशनवर. हां आणि हो आता काय होतं काही शेवट एंड आहे आपला. इथून पुढं हो आता पुढं काय होतं काही अर्धे लोक मागं आहे, अर्धे लोक पुढे. लेट्स गो.
फायनली आता एंटर झालो आपण शिर्डीत. दिस इज द कोपरगाव. आणि आता एंटर झालोय आपण शिर्डीत. लेट्स गो. ओम साईराम. तर फायनली आता आपण पोहोचलो आहे शिर्डीत एकदम जवळजवळ. आता आपण आत्मा मालिक हॉस्पिटलपाशी आणि अजून 2 ते 4 किलोमीटर आपलं साईबालकी निवास आहे पुढं. एक नंबर अशी मजा येऊ राहिली. शेवट दिवस आहे आज नाही का. तर मग लाईन पाहू शकता. आज लंबीला लचक लाईन आहे लगी. जसं पडले तसे लोक येऊ राहिले. आता आम्ही पोहोचत आहे. आम्हाला लवकर जायची घाई आहे. पोरांच्या आता पाया दुखू राहिले. नाही स्टॉप नाही आता इथं. पहिले आता पोराला आंघोळी करायची आहे. चालत दमलं हा आज शेवटचा दिवस होता. तर काय फायनली आपली 4 दिवसाची मेहनत. शिर्डीचं मंदिर आहे 3 किलोमीटर इथून. आणि आपल्याला आलंय आपलं शिर्डीतच पोहोचलोय प्रॉपर. 4 दिवसाची आपली मेहनत आणि साईचा पुलावा म्हणजेच साई मंदिर. मस्तपैकी आता आपण साई पालखी निवासला जाऊ. तिथं मस्तपैकी फ्रेश होऊ आणि मग तुम्हाला भेटू. हो फायनली आपण पोहोचलो आपल्या साई पालखी निवासला. आणि आपले पुरेपूर आहे सगळ्या पोरांचा अनुभव घेऊ आपण. 4 दिवसाचा प्रवास कसा राहिला कसा नाही. आज नाही का शेवटचा दिवस आहे. ऋषी भाऊ कसं होतं आपला 4 दिवसाचा प्रवास? भारी राहिला. भारी राहिला भाऊ. आज शेवटचा दिवस. उद्यापासून सगळ्यात जास्त त्याच्या कामाला. भाऊचा प्रवास बी कसा होता भाऊ? बरं वाटलं तुम्हाला येऊन? ओके ना? बस भाऊ बी सारखे होते आपले. पक्का भाऊ कसं वाटलं तुम्हाला 4 दिवस? कसं वाटलं तुम्हाला? एकच नंबर. हां आम्हाला बरंच वाटलं. तुम्हाला कसं वाटलं पाहुणे? भाऊ तुला कसं वाटलं? हां भाऊच्या गाडी बुक आहे. तर साहेब संध्याकाळ मस्तपैकी आता चालू आहे सिरियसवालं डिस्कशन आपलं. बघू शकता ऑल गँग इज हिअर. सिरियस डिस्कशन चालू आहे आता इथं. जेवणाची वाट पोर राहिलो आता. जेवणा स्वयंपाक चालू आहे तिकडे. आता आपलं ट्रॅक्टर बी इथंच उकडे चालू आहे स्वयंपाक तिथं. त्याच्यामुळे आता इथं बसतो टाइमपास करी. हो आता काय होतं काय नाही. मस्तपैकी गप्पा चप्पा मारू. आजची निवांतचा दिवस. लेट्स गो.